नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकारावरील उदाहरणे पाहणार आहोत। पहिले उदाहरण 994 भागिले 7, त्यानंतर 7चा पाडा 9 पर्यंत म्हणायचा आहे। म्हणजे 7 एके 7 आणि 7 दुनी 14। तर 14 हे 9 पेक्षा मोठे आहे, त्यामुळे 14च्या अलीकडचे आपण घेतले 7 एके 7। त्यामध्ये एक वरती लिहिला, 7 खालती लिहिला। त्यानंतर 9 मधून 7 वजा करायचे असते, त्यामुळे 9 मधून 7 गेले तरी ते उरले 2। त्यानंतर 9च्या पुढचा अंक आपण खालती घेतो, म्हणजे इथे 2च्या पुढे येणार आहे 9, त्यामुळे इथे संख्या तयार झाली 29। त्यानंतर 29 पर्यंत जर 7चा पाडा म्हणला तर 7 चोक 28, त्यामुळे 4 वरती लिहिले आणि खालती 29च्या लिहिले 28। इथे 7 चोक 28 लिहिले, 7 वजा 35 लिहिले नाही, कारण 35 ही संख्या 29 पेक्षा मोठी आहे, त्यामुळे 7 चोक 28 इथे लिहिले। त्यानंतर 2 मधून 2 गेले 0, 9 मधून 8 गेले उरला 1। त्यानंतर इथे आपण 9 घेतलेला होता, त्यानंतर 9च्या पुढची संख्या आपण इथे खालती घेणार आहोत, म्हणजे इथे येईल 4 आणि इथे संख्या तयार होईल 14। त्यानंतर 7 दुनी 14 आणि 14 मधून 14 गेले तर उरतील 0, म्हणजे 0 उरलेले आहे, ते आहे बाकी। त्यानंतर इथे 142 उरलेले आहे, तो आहे भागाकार म्हणजेच उत्तर आहे। त्यानंतर इथे 994 होते, ते आहे भाज्य, आणि 7 जे आहे ते आहे भाजक। म्हणजे आपण ज्या संख्येने भागतो तो भाजक, ज्या संख्येला भागतो ते भाज्य, वरती मिळालेले असते ते भागाकार म्हणजे उत्तर, आणि खालती मिळालेले असते बाकी। त्यानंतर पुढचे गणित 733 भागिले 6, तर इथे भाग लावताना 6 एके 6। त्यानंतर 7 मधून 6 गेले उरला 1। त्यानंतर 7च्या पुढचा अंक आहे 3, त्यामुळे 3 आपण आहे तसा खालती घेतला, त्यामुळे इथे संख्या झाली 13। त्यानंतर 6चा पाडा म्हणला तर 6 एके 6, 6 दुनी 12, त्यामुळे वरती 2 लिहिले, खालती आपण 12 लिहिले। त्यानंतर 13 मधून 12 गेले उरला 1। त्यानंतर इकडले 3 आहे ते आपण आहे तसे खालती घेतले, तर परत इथे झाले 13। त्यानंतर परत 6 दुनी 12, त्यामुळे इथे 13च्या खालती 12 लिहिले, आणि परत 13 मधून 12 गेले तर उरतील 1, त्यामुळे ते उत्तर आपल्याला मिळाले 122 आणि बाकी उरला 1। परंतु जर आपल्याला निशेष भाग लावायचा असेल, म्हणजे बाकी 0 आणायचे असेल, तर इथे आपल्याला पॉईंटचा भागाकार करावा लागणार आहे, कारण इथे आपण तिन्ही अंक वापरलेले आहेत। त्यानंतर इथे पुढे कोणताही अंक नाही, त्यामुळे इथे आपण पॉईंट घेतला, आणि इथे पॉईंट घेतल्यामुळे इथे आपल्याला 0 द्यावे लागते। त्यानंतर 6 एके 6, त्यामुळे इथे 10च्या खाली 6 लिहिले। त्यानंतर 10 मधून 6 गेले उरले 4, आणि ते एकदा पॉईंट घेतल्यामुळे परत आपण इथे 0 4च्या पुढे लिहू शकतो। त्यानंतर 6 6 36, त्यामुळे परत 40 मधून 36 गेले तर उरले 4, आणि परत इथे आपण 0 देऊ शकतो, परत 36 वजा करून परत सुद्धा 4च येणार आहे, त्यामुळे इथे पुढे 6 6 6 या असे येणार आहे, त्यामुळे इथे आपण 6 आणि 7 या प्रकारे लिहू शकतो। त्यामुळे इथे आपल्याला उत्तर मिळून जाईल 122.1667। पुढचे उदाहरण 76 भागिले 5, तर हे गणित सोडवताना सुरुवातीला आपण 5 एके 5 करणार आहोत। त्यानंतर 7 मधून 5 गेले उरले 2। त्यानंतर वरचे 6 आहे तसे आपण खालती घेतले, तर ते संख्या तयार होईल 26। त्यानंतर 5चा पाडा म्हणला तर 5 5 25 आणि 5 सक 30, 30 हे 26 पेक्षा मोठे आहे, त्यामुळे 5 5 25 इथे आपण लिहिणार आहोत। त्यानंतर 26 मधून 25 गेले तर इथे 2 मधून 2 गेले उरला 0, आणि इथे 6 मधून 5 गेले उरला 1। त्यानंतर इथे 6च्या पुढे कोणतीही संख्या नाही, त्यामुळे इथे आपण पॉईंट घेतला, त्यामुळे इथे 1च्या पुढे आपण 0 देऊ शकतो। इथे आपण 0 घेतला कारण इथे 6च्या पुढे कोणतीही संख्या नव्हती, आणि 1 ही संख्या 5 पेक्षा लहान आहे, त्यामुळे इथे आपण पॉईंट घेतला आणि इथे 0 दिला। त्यानंतर 5 दुनी 10 होईल, आणि 10 मधून 10 गेले तर उरले 0, त्यामुळे इथे आपल्याला पूर्ण भाग गेलेला आहे, आणि उत्तर मिळालेले आहे 15.2।
आता हे जे गणित आपण सोडवले ते बेसिक पद्धतीने, परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला स्पीडमध्ये उत्तर काढायचे असते, त्यामुळे तिथे आपल्याला वेगळी पद्धत वापरावी लागते. त्यामुळे सुरुवातीला गणित आपल्याला दिलेले आहे 76/5. ते आपण 76/5 या प्रकारे अंश आणि छेदाच्या रूपात लिहून घ्यायचे आहे. इथे छेद म्हणजेच भागिले आहे. त्यानंतर आपण डायरेक्ट 5ने भाग लावणार आहोत 76ला, म्हणजे खालती 5 एक्के 5 आणि वरती 5 एक्के 5. त्यानंतर राहिले 2 ते आपण इथे लिहिले. त्यानंतर इथे झाले 26. त्यानंतर 5 5 25. त्यानंतर राहिला 1 तो आपण इथे लिहून घेतला. त्यानंतर 6च्या पुढे कोणतीही संख्या नव्हती, त्यामुळे इथे पॉईंट घेतला आणि पॉईंट घेतल्यामुळे इथे 0 दिला. त्यानंतर 5 दुनी 10, त्यामुळे इथे आपल्याला सेम उत्तर मिळाले 15.2. तर स्पर्धा परीक्षांमध्ये या प्रकारे आपल्याला उदाहरणे सोडवायची आहेत. आपण अजून एक उदाहरण पाहूया. 994/7, जे की उदाहरण आपण सुरुवातीला बघितले होते. तर इथे सुद्धा आपण डायरेक्ट भाग लावणार आहोत, म्हणजे 7 एक्के 7 आणि इकडे 7 एक्के 7 राहिले 2 झाले 29. त्यानंतर परत 7चा पाडा म्हणला तर 7 एक्के 7, 7 दुनी 14, 7 त्रिक 21 आणि 7 चोक 28. त्यामुळे ते आपण 4 लिहिले आणि 29मधून 28 गेले, उरला 1, तो इथे लिहिला. इथे झाले 14. त्यानंतर 7 दुनी 14. तर या प्रकारे आपल्याला उत्तर मिळाले 142. तर स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला या टाईपचा भागाकार जमला पाहिजे, त्यामुळे आपल्याला पटकन उत्तर मिळून जाते. पुढचा टाईप 816/8. तर हे गणित आपण 2 पद्धतीने सोडवू शकतो. तर सुरुवातीला बेसिक पद्धत पाहूया. तर इथे 8ने जर भाग लावला तर 8 एक्के 8. त्यानंतर 8मधून 8 गेले, उरला 0. त्यानंतर पुढचा अंक आहे तसा आपण खालती घेतला, तर इथे संख्या तयार झाली 1 आणि 1 ही 8पेक्षा लहान आहे, त्यामुळे इथे आपल्याला शून्याचा भाग लावावा लागणार आहे. त्यामुळे 8 0 0. त्यानंतर 1मधून 0 गेला, उरला 1. त्यानंतर इथे 1च्या पुढचा अंक आहे 6, तो आपण आहे तसा खालती घेणार आहोत, त्यामुळे इथे संख्या तयार झाली 16. त्यानंतर 8 दुनी 16. त्यानंतर 16मधून 16 गेले तर उरले 0. तर या प्रकारे आपण इथे उत्तर काढलेले आहे. किंवा हेच गणित आपण दुसऱ्या एका पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो. या गणितामध्ये आपण जसा शून्याचा भाग लावला इथे, तो जर तुम्हाला स्किप करायचा असेल तर इथे आपण डायरेक्ट 8 10 80 या प्रकारे सुद्धा भाग लावू शकतो. म्हणजे इथे 8 10 80 होईल, त्यामुळे 81मधून 80 गेले तर उरला 1. त्यानंतर 81च्या नंतरचा अंक आहे तो 6, तो आपण आहे तसा खालती घेतला, त्यामुळे इथे संख्या होईल 16. त्यानंतर 8 दुनी 16 आणि 16मधून 16 गेले तर उरतील 0. तर इथे सुद्धा आपल्याला भागाकार मिळून गेला 102. फक्त इथे आपण डायरेक्ट 8 10 80 केले आणि इथे आपण शून्याचा भाग लावलेला आहे. तर हे गणित बऱ्याच जणांची चुकते सोडवताना, त्यामुळे या टाईपचे सुद्धा उदाहरण आपण इथे घेतलेले आहे. आणि हेच गणित जर आपण अंश आणि छेद या प्रकारे घेतले, म्हणजेच 816/8, तर इथे सुद्धा 8 एक्के 8 येईल, इकडे 8 एक्के 8. त्यानंतर शून्याचा भाग इथे सुद्धा लागणार आहे, त्यामुळे 8 0 0 आणि परत 8 दुनी 16. इथे आपण शून्याचा भाग लावला, कारण इथे 1 ही संख्या 8पेक्षा लहान आहे, त्यामुळे इथे आपण 0 घेतले. त्यानंतर इथे परत 16 होईल आणि 8 दुनी 16. या प्रकारे आपल्याला उत्तर काढायचे आहे. भागाकारावरील तुम्हाला जर अजून उदाहरणे पाहायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्लेलिस्टची लिंक मिळेल, तिथून तुम्ही भागाकाराचे इतर व्हिडिओसुद्धा पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.